कोथिंबीर घेतली आहे, डाळीचं पीठ घेतलं आहे, हळद घेतली आहे, मिरची पावडर घेतली आहे, जिरे घेतले, हावरी घेतली आहे, हिरव्या मिरच्या घेतल्या आहे ठेचून, मीठ घेतलं आहे. गॅस पेटवला, त्याच्यावर एक कढई ठेवली, कढईत तेल टाकले, तेल टाकल्यानंतर जिरे टाकले, हावरी टाकली थोडीशी, ते ठेचलेली हिरवी मिरची टाकली, लसूण आणि हिरवी मिरची. गरम झाल्यानंतर थोडीशी हळद पावडर टाकली, मिरची पावडर टाकली 1 चमचा. ते चांगलं हलवून घ्यायचं आहे. गरम झाल्यानंतर त्याच्यात 1 ग्लास पाणी ओतले, चवीनुसार मीठ टाकले, पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे. आपल्या पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये जे डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते टाकलं आहे. ते चांगलं घोटून घ्यायचं आहे. त्याची गोळी होऊन द्यायची नाही. आपल्याकडं जर तांदळाचं पीठ असेल तर आपण थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकू शकता. मी परत थोडीशी हावरी टाकली. चांगलं शिजून घ्यायचं आहे ते पीठ. आता आपल्याला हलवत राहायचं आहे, खाली लागून नाही द्यायचं. त्याचा चांगला गोळा तयार होईपर्यंत हलवायचं आहे. आता त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण 5 मिनटं ठेवायचं आहे. गॅस कमी करायचा आहे. झाकण काढल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर खाली लागून नाही द्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. त्याचा गोळा तयार झाला पाहिजे. परत गॅस कमी करायचा आहे. कलता काढून घेऊन त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. एक चाळण घ्यायची आहे. त्या चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे. शिजल्यानंतर ते आपल्याला त्या चाळणीत ओतून घ्यायचं आहे. कढईतलं सगळं काढून घ्यायचं आहे. एक प्लास्टिकचा कागद हातात पिशवीत घालायचे आणि दाबून घ्यायचं आहे, हाताला चटका बसू नये म्हणून. सर्व हलवल्यानंतर त्याच्यावरतून आता आपल्याला हावरी टाकायची पसरून. हावरी सर्व बाजूनी पसरून टाकायची. हाताने दाबायची ती. परत प्लास्टिकची पिशवी घालून दाबून घ्यायचं आहे ते. परत गॅसवर कढई ठेवायची. कढईत थोडंसं 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. त्याच्या कढईमध्ये 1 वाटी किंवा मी गॅसची जाळी ठेवलेली आहे, त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे, वरतून झाकण ठेवलेलं आहे. आपल्याला 10 मिनिट आता ह्या वड्या उकडून घ्यायच्या आहे. उकडून 10 मिनिट झालेले आहे. आता झाकण काढून घ्यायचं आहे. कलता घालून बघायचं आहे. कलथ्याला जर चिकटलं नाही तर आपल्या वड्या तयार आहे. आता त्या वड्या करून घ्यायच्या आहे सुरीने. मी कलथ्यानेच केलेले आहे. वड्या आपल्या कापून झालेल्या आहे. आता त्याच्यावर पालथं केलेलं आहे ताटामध्ये. आता त्याच्यावरतून आपल्याला एक परत ताट पालथं घालायचं आहे, जे करून हावरीचा भाग वरतून आला पाहिजे. आता गॅसवर तवा ठेवलेला आहे. त्या वड्या तळून घ्यायच्या आहे आपल्याला. एक एक वडी काढून घ्यायची आहे. तव्यावर तेल पसरवायचं. मी 2 वरगळ्या तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ती एक एक वडी त्या तव्यावर ठेवायची आहे. अशा प्रकारे सर्व वड्या ठेवून घ्यायच्या आहे.
गॅस कमीच ठेवायचा आहे. सगळ्या वड्या पसरून झाल्यानंतर आपल्याला त्याला पलटी मारायची. वड्यांना हळूहळू पलटी मारायची आहे. एक एक वडीला अशी पलटी मारून घ्यायची आहे. सर्व वड्यांना पलटी मारल्यानंतर आपल्या वड्या तयार झालेल्या आहे. ते आता मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे. जरा हटके हे कोथिंबिरीच्या वड्या तुम्हाला कशा वाटल्या? खाऊन बघा, करून बघा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. कोथिंबिरीच्या वड्या तयार झालेल्या आहे. एकदम अशा ढोकळ्यासारख्या मऊ मऊ स्पॉन्जी झालेल्या आहे. लाईक करा, सबस्क्राईब